नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या नीट पेपर फुट प्रकरणावर अत्यंत वातावरण तापलेलं आहे. त्याच्यामध्ये तावातावानं असं सरकारतर्फे बोलल्या जातं की ज्यांनी कोणी गुन्हा केला असेल, जे कोणी याच्यातले गुन्हेगार आहेत, त्यांना कडक मधली कडक शिक्षा करण्यात येणार आहे. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे की समजा 22-23 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, हा पेपर फुटला, त्याच्यानंतर अत्यंत तीव्र असा संताप जनतेमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, त्यांच्या आईवडिलांमध्ये निर्माण झाला. त्याच्यामधून काही विद्यार्थी जे होते त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. आतापर्यंत जवळपास 5 मुलांनी आयुष्य संपवलंय स्वतःचं की ह्या अशा पद्धतीच्या पेपर फुट प्रकरणामुळे. कारण त्यांनी आयुष्यभर म्हणजे जे काही पणाला लावलं होतं आई वडिलांनी, आणि त्या मुलांनी जे काही मागच्या 2-3 वर्षामध्ये अभ्यास केला होता, सगळं आयुष्य पणाला लावलं, रक्ताचं पाणी केलं, एवढा अभ्यास केला, गरिबीतून शिकले आणि इथपर्यंत पोहोचले. अशा काही इमानदार विद्यार्थ्यांवर याच्यामुळे अन्याय झाला आणि त्यांना ते सहन झालं नाही. हे ते पचवू शकले नाहीत की आपल्या मेहनतीला कोणीतरी असा घोडा लावून गेलंय आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलंय. आता मूळ मुद्दा असा आहे की सरकार जरी म्हणत असलं की ज्यांनी कोणी पेपर फोडले त्यांना आम्ही कठोरातली कठोर शिक्षा करू. मागच्या वर्षी सुद्धा पेपर फुटला होता, तुम्हाला माहित असेल 24-25 सुद्धा पेपर फुटला होता. त्याच्यामधले जे मुख्य आरोपी आहेत त्यांचं नेमकं काय होतंय किंवा त्याच्यातल्या आरोपींना नेमकी कोणती शिक्षा झाली, काही जन्मठेप झाली, काय फाशीची शिक्षा झाली, नेमकं काय झालंय, त्याचं तुम्ही काय केलंय हे कोणाला माहिती आहे का? बरं, तुमच्यापैकी जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना कोणाला माहिती आहे का की नेमकं मागच्या पेपर फुटीचं काय झालं म्हणून? हे आरोपी कोण असतात बघा. आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटलच असं आहे की नीट पेपर फुट, बहुजन उपाशी कोण तुपाशी. नेमकं तुपाशी कोण आहे, याच्यातून मलिदा कोण कमवतं, ही सिस्टीम कोणाच्या हातात आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये एक पुस्तक लिहिलं होतं, ब्राह्मणांचं कसब. आता मी ब्राह्मणांचं कसब म्हणलं की लगेच तुम्ही म्हणणार सर तुम्ही जातीयवादी आहेत, है की नाही? तर ठीक आहे, समजा तुम्हाला वाटत असेल की मी जातीयवादी आहे. मी जातीयवादी तर नाहीये, पण मी बहुजन हितवादी आहे किंवा बहुजन जी सर्वसामान्य गोरगरिबांची मुलं आहेत, ती जी माणुसकी नावाची एक जात असते, त्या माणुसकी नावाच्या जातीचा मी प्राणी आहे आणि त्याच्या समर्थनार्थ मी काम करतो. आता कोणाची भावना दुखवण्याचा, कोणाबद्दल द्वेष बाळगण्याचा, कोणाबद्दल राग किंवा तिटकारा मनात ठेवण्याचा प्रकार आपल्याकडे अजिबात नाही. जे चुकतो त्याला आपण ठोकतोय, पहिलेपासून ठरलेला आहे. पण मुळात जे लिहिलं होतं महात्मा फुलेंनी की ब्राह्मणांचं कसब कसं असतं, त्याचा काही ना काहीतरी इथं पहा. तुम्हाला काय म्हणजे नेमकं कसं काय तुम्हाला लावता येईल याचं कनेक्शन ते लावा. पण एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा की त्यांच्याकडे एक जी विचारधारा आहे, त्यांच्याकडे जे आपल्या आपल्या लोकांना वर घेऊन जाण्याची कला आहे, आपल्या आपल्या लोकांचं कायम सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व राहिलं पाहिजे, याच्यासाठी ते जे प्रयत्न करतात ना, त्याला तोड नाही. आणि त्यालाच महात्मा फुलेंनी कसब असं म्हटलं होतं. आताही तुम्ही या पेपर फुट प्रकरणामध्ये जर पाहिलं असेल तर वरपासून खालपर्यंत कोण लोक आहेत ते सगळं त्याच्यातून तुम्हाला कळेल. म्हणजे कशा पद्धतीनं इथं बहुजनांच्या लेकरांचा, सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मजूरदार वर्गातल्या लेकरांचा कशा पद्धतीनं बळी घेतला जातो या व्यवस्थेत, आणि या व्यवस्थेचे म्होरके कोण आहेत, कोणाच्या हातात व्यवस्था आहे, ते सगळं आपल्याला पाहायचंय. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की डोक्यातला जातीचा किडा बाहेर काढून टाका. ही वर्णवर्चस्वाची लढाई कशा पद्धतीने आपल्यावर थोपवल्या जाते ते आधी समजून घ्या आणि नंतर मग याच्यावर विचार करा. असं नाही की एखाद्यानं गुन्हा केला म्हणजे त्याची जाच शोधा. पण आजकाल परिस्थिती अशी आहे की जे लोक ऊर बडवू घेतात, एखादा मुस्लिम, एखादा दलित एखाद्या गुन्ह्यात सापडला की त्याच्या नावानं ऊर बडवू घ्यायचा, पार मोठमोठे आंदोलनं करायचे, मोर्चे काढायचे, सगळं काही करायचं. पण तेच जर एका विशिष्ट वर्गातले असतील तर एकही मीडिया चॅनल त्याला फारसा भाव देत नाही. त्याच्यामध्ये जो कोणी मग थातूर मातूर कोणीतरी दुसऱ्या समाजाचा, दुसऱ्या जातीचा सापडतो, त्याच्यावर मात्र मग कंटिन्यू चालू राहतात. जसं की आता नीट पेपर फुट प्रकरणामध्ये मुख्य आरोपी, मेन दलाल कोण आहेत ते सगळे बाजूला सोडले आणि त्याच्यामधला फक्त एक मोहरा त्यांनी धरला. हा बेटा बेटा आहे की नाही, ते बेटावाला धरलाय. मोठेगावकर नाव आहे ज्याचं, आहे की नाही. बेटा तुझं स्वप्न पूर्ण करायचं बेटा, तुझ्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं बेटा, मग नीटला अभ्यास कर बेटा, नीट अभ्यास कर बेटा, आपल्या क्लासला आहे बेटा, RCC बेटा, मोठेगावकर बेटा, आणि घे मग पेपर फिटीचा खेटा. तर अशा पद्धतीने चालू आहे. फक्त एकच माणूस पब्लिश, एकच माणूस पॉप्युलर झाला, पण मूळ त्याच्या मागे काय काय आहे तो तर नीचा हरामखोर आहे. त्यानं तर ही दलाली मांडली, त्यानं तर हे पेपर फुट प्रकरण केलं म्हणून त्याला तर शिक्षा व्हावी, फाशी व्हावी, आपलं काय म्हणणं नाही. जर तो दोषी असेल त्याच्यामधला आणि तो जर सूत्रधार असेल आणि त्यानं जर असं काही केलं असेल तर निश्चितपणे कायद्यानुसार त्याला फाशी व्हावी. पण जरा वरपासून आहे की नाही, नुसतं फांद्या फांद्या तोडून काय फायदा आहे, आपल्याला मुळापर्यंत जावं लागेल ना. तर मुळापर्यंतच्या बाबी समजून घ्या, जरा यांचं कसब समजून घ्या. कसब पहा कसं आहे. आता सिंपल गोष्ट आहे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सरकार सध्या कोणाचं आहे? सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं. ओके, मग ज्याचं सरकार आहे आपण कोणत्याही गोष्टीला जबाबदार त्यालाच धरू. समजा उद्या तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केला, पाकिस्तान नेस्तनाबूत केला, तर यश कोणाचं आहे? सरकारचं आहे. सरकारने केलं म्हणणार आपण ते, आहे की नाही. भारत सरकारने पाकिस्तानची जिरवली म्हणणार आपण. मग समजा पेपर जर फुटला, अपयश कोणाचं आहे? तर सरकारचं. सरकार कोणाचं? BJP सरकार, भारतीय जनता पक्षाचं सरकार. बरं कशावर चालतं ते? तर RSSच्या विचारधारेवर चालतं.
त्याची फादर मदर जे काय असते, आई वडील जे कोण आहे त्याची बॉडी कोण आहे, RSS आहे. मग RSSच्या विचारधारेवर हे चालणारं सरकार आहे आणि या RSS वर कोणाचं वर्चस्व आहे, तर ब्राह्मणांचं वर्चस्व आहे. जसं शेती म्हणलं, कृषी म्हणलं की कुणब्यांचं मराठ्यांचं वर्चस्व आहे, क्षत्रियांचं वर्चस्व आहे. शेती म्हणलं की कोणाचं, महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल शेती म्हणलं की मराठ्यांचं वर्चस्व आहे शेतीवर. पण शेती ही काय वर्चस्व गाजवायची नाही, तर आता एक प्रकारची गुलामीची अवस्था निर्माण झालेली आहे. शेतमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, लय कुटाणे येतं. पण तरी सुद्धा शेती म्हणलं की मराठ्यांचं वर्चस्व, अशा पद्धतीचं. खेड्यापाड्यातलं राजकारण म्हणलं की मराठ्यांचं वर्चस्व. तसं आता या RSS वर कोणाचं वर्चस्व आहे, तर ब्राह्मणांचं वर्चस्व आहे. तुम्ही आतापर्यंतचे RSSचे सगळे अध्यक्ष बघा, जवळपास अध्यक्ष सगळे ब्राह्मणांचे आहे की नाही. म्हणजे ब्राह्मणवादाच्या विचारावर चालणारी ही RSS, या RSSचं लेकरू म्हणजे BJP आणि ते सध्या सत्तेत. म्हणजे मुळात सत्तेवर कोण आहेत सध्या, तर ब्राह्मण वर्गाची सत्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके. मग आता केंद्रीय शिक्षण मंत्रालय, त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान कोण आहेत, शिक्षण मंत्री आहेत. कुर्मी समाजाचे आहेत बिचारी, OBC माणूस आहे. याला जरा तरी जाणीव असली पाहिजे की नेमकं काय होतंय काय नाही. पण सोडून द्या. याचे सचिव कोण आहेत, संजीव कुमार आणि विनीत जोशी, हे 2 सचिव आहेत. बरोबर आहे. आता कोणाकोणाला किडा असतो, वळवळतो तो मध्ये मध्ये की नाही तुम्ही जातीवाद करायले, एखाद्या जातीबद्दल बोलायले. मी जातीबद्दल बोलत नाही, मी वर्चस्वाबद्दल बोलतोय, एखाद्या वर्गाच्या वर्चस्वाबद्दल बोलतोय. मी एखाद्या वर्गानं बाकी सगळ्या वर्गाला जे शोषण करून ठेवलंय, जे शोषण करत आहे, जे पीडित लोकांना, जे सर्वसामान्य गोरगरिबांवर अन्याय करतात, त्यांच्यावर ज्यांना ते बळी बनवतात, अशा लोकांच्या प्रतिनिधित्व मी करतोय. म्हणजे त्या लोकांमधून मी आहे, मी बहुजनांमधून आहे आणि आपल्यावर कोण वर्चस्व दाखवते ते मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. ते पण पद्धतशीररित्या, अगदी कोणत्याही प्रकारचं मनात शंका कुशंका न तुमच्या योदिता माझ्या पण येणार नाहीत. जात पात सगळं बाजूला सारून सांगतोय की कशा पद्धतीने हे कसब आहे. वर्चस्ववादाच्या लढाईत कसं वर राहिलं जाते, सामाजिक असो, आर्थिक असो, राजकीय असो, सगळ्या लढाईमध्ये वर कसं राहायचं आपण, ते आपण इथं दाखवत आहोत. तर पहा, हे 2 जण आहेत सचिव यांचे, हे की नाही, संजय कुमार आणि विनीत जोशी. चलो असो. आता NTA नीट परीक्षा घेणारी संस्था आहे. पहा, NTA ही काय आहे, तर नीट परीक्षा घेणारी संस्था आहे. या संस्थेचे प्रदीप कुमार जोशी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अध्यक्ष आहेत. कोण आहेत, प्रदीप कुमार जोशी. पहा, अध्यक्ष कोण आहेत, प्रदीप कुमार जोशी. सचिव कोण आहेत, आणखी कोणते तरी जोशी. कोणते जोशी आहेत, विनीत जोशी. सत्ता कोणाची आहे, सत्ता BJPची. त्याच्यावर कोणाचं वर्चस्व आहे, RSSचं. RSS वर कोणाचं वर्चस्व आहे, RSS कोण चालवतं, तर ब्राह्मणवादी लोक सगळे किंवा ब्राह्मण लोक चालवतात. म्हणजे द्वेष नाही बरं का, सांगतोय फॅक्ट्स मी, हे समजून घ्या. आणि हे तिथं कशामुळे, त्यांच्या कसबामुळे आहेत. जसं महात्मा फुले म्हणले होते, ब्राह्मणांचं एक कसब आहे, कौशल्य आहे. त्या कौशल्याने ते काय तिथं काय असं कोणाला मारून पुरून काही असं करून जबरदस्ती जाऊन बसलेत का त्या जागेवर, नाही. त्यांनी त्यासाठी अहोरात्र कष्ट केलेत. कसे कष्ट केले, अक्षरशः काही लोकांनी RSS मध्ये काम करताना, स्वयंसेवक म्हणून काम करताना, विनामानधनी काम करताना स्वतःचे लग्न सुद्धा केले नाहीत, अविवाहित राहिले. ते संघटनेसाठी, आपल्या समाजासाठी त्यांनी सगळा त्याग केलाय. घर दार कुटुंब सगळं सोडलंय. का सोडलंय, कारण वर्चस्ववादाच्या लढाईमध्ये त्यांना सगळ्यात वर राहायचं. आणि वर राहायचं असेल तर जितकं वर जायचं, जेवढं उंचीवर जायचं, तेवढा मोठा त्याग, तेवढे मोठे परिश्रम करणं गरजेचं आहे. त्यांनी केले, ते वर गेले. आपण मागेच राहिलो. शिका काहीतरी त्यांच्याकडून, शिका की आपण कसं वर जायचं, आपल्या लोकांना घेऊन कसं वर जायचं, हे शिकलं पाहिजे आपण त्यांच्याकडून. शिकण्यासारखी गोष्ट आहे. आता बघा, आता अध्यक्ष तेच. आता ते काय म्हणले माहितीये का, प्रदीप कुमार जोशी म्हणले काही प्रश्न फक्त लीक झाले म्हणले, पेपर फुटला नाही. लोक म्हणले पेपर फुटला, तुमचं काय म्हणणं आहे, पत्रकार गेले. तर जोशी साहेब म्हणले पेपर फुटला नाही, बिलकुल नाही पेपर फुटला म्हणले. काय फुटले, 5 मार्काला एक प्रश्न आहे. बरोबर आहे, किती, 5 मार्काला प्रश्न समजा नीटचा. तर म्हणले पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न लीक झालेत म्हणले. त्याच्यातले काही प्रश्न, 40, 45, 50 आहे ना, एवढेच प्रश्न लीक झाले, बाकी पेपर फुटला का नाही. समजा एखादा असा पूल आहे ना, हे एखाद्या नदीवरचा काय आहे, तर एखाद्या नदीवरचा पूल आहे. पूल, हे नदीवरचा पूल आहे. काय आहे हा, नदीवरचा पूल आहे, नदीवरचा पूल. आणि याच्यामध्ये इतका भ्रष्टाचार झाला, इतका भ्रष्टाचार झाला, भयानक भ्रष्टाचार झाला. आणि त्या भ्रष्टाचारामुळे एवढा तुकडा त्याचा गळून पडला, पूलच पडून गेला, इतकाच पूल उरला तुमच्याकडे. मग लोक म्हणले भ्रष्टाचार झाला, पूल पडला, पुलात भ्रष्टाचार झाला. आपण म्हणायचं नाही, बिलकुल भ्रष्टाचार नाही. पूल पडला का नाही, पुलाचा फक्त एक भाग तेवढा पडला, एक भाग तेवढा पडला म्हणले पुलाचा, बाकी काही पडलं नाही. इकडून वाहन जाऊ द्या, खड्ड्यात जाऊ द्या, इकडून येऊ द्या, खड्ड्यात जाऊ द्या, काही फरक पडणार नाही. कारण पूल कोसळला नाही, पूल पडला नाही, फक्त एक भाग तेवढा तुटला. त्याला काय पूल पडला म्हणायचं का, त्याला का भ्रष्टाचार म्हणायचं का. बस सेम कंडिशन. हे एजन्सीचे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी काय म्हणले, फक्त काही प्रश्न लीक. म्हणजे इतकं निर्लज्जपणा असतो यांच्यामध्ये, इतका निर्लज्जपणा की यांना काहीच वाटत नाही, त्याची लाज लज्जा शरम बिलकुल नाही.
पेपर मधला एक प्रश्न फुटणं सुद्धा, एक प्रश्न सुद्धा बाहेर जाणं हे लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य बिघडवू शकतं. पण यांना काही प्रश्न, काही म्हणजे कमी नाही, 40, 45, 50 प्रश्न फक्त लीक झाले म्हणले, तेवढेच प्रश्न, पेपर फुटला नाही. कोण आहेत हे प्रमुख? प्रदीप कुमार जोशी आहेत. त्याच्या पुढे जा आणखी पहा, मुख्य आरोपी कोण आहेत? प्रल्हाद व्ही कुलकर्णी. याचं तुम्हाला दिसलं का कुठं काही नाव? कुठं काही दिसलं का? फक्त सुरुवातीला नाव आलं की मुख्य आरोपी प्रदीप व्ही कुलकर्णी. पण सध्या मार्केटमध्ये कोण चाललंय? बेटा है ना, नीटचा अभ्यास कर बेटा, आई वडिलांची स्वप्न पूर्ण कर बेटा, नांदेडला ये बेटा, आरसीसी बेटा, मोठेगावकर बेटा. सगळीकडे छाग आहे. कोण? तर बेटावाले सर, मोठेगावकर. पण मोठेगावकर कोण आहे? एक फक्त मधला माणूस, तिकडून पेपर घ्यायचे आणि इकडून पैसे द्यायचे, बस एवढंच काम त्याचं. पण ते मेन आहे की नाही, त्यालाच फक्त दाखवलं, बाकी सगळे. मग पहा, हे असं प्रल्हाद व्ही कुलकर्णी, हे NTA चे पेपर पॅनलिस्ट आहेत, पेपर पॅनलिस्ट. ओके, हे काय करतात तर पेपर फोडणारा मोरक्या आहे हा मेन माणूस आहे, मेन पेपर फोडणारा, मेन माणूस ज्याच्याकडे पेपर असतो, जो पेपर सेट करतो, तो मेन माणूस. याच्यावर काय कारवाई होणार? हा किती दिवस जेलमध्ये राहणार, किती दिवस CBI मध्ये राहणार? या 22 लाख विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसानाची भरपाई याच्याकडून कशी करून घेणार? पुढच्या वर्षी परत नीट पेपर लीक होणार, परत पुन्हा मी व्हिडिओ घेऊन येणार आणि तेव्हा तुम्हाला विचारणार की या कुलकर्णीचं काय झालं. तुम्ही तेव्हा पुरात कमेंट करून सांगा की याचं काय होणार. जसं मागच्या वर्षीचं झालं, मागच्या वर्षीच्या पेपर फुटीमधल्या सगळ्या आरोपींचं काय झालं, कमेंट करून सांगा मला. मागच्या आरोपींचं काय झालं? कुठे आहेत ते आरोपी? जेलमध्ये सडतायत का? जन्मठेप झाली का? फाशी झाली त्यांना? सांगा, सांगा तुम्हाला माहित असेल तर. पुढे पहा, मनीषा मांढरे, हा NTA एक्सपर्ट आहेत, ह्या सुद्धा पेपर काढायला असतात. ह्या कुठे आहेत? ह्या मॉडर्न कॉलेज पुणे येथे आहेत, मॉडर्न कॉलेज पुणे. हे मिलिंद एकबोटे जे आहेत की नाही, एकबोटे, हे मिलिंद एकबोटे, भीमा कोरेगाव दंगल माहिती आहे तुम्हाला? त्या भीमा कोरेगाव दंगलीतले मुख्य व्यक्ती म्हणजे मिलिंद एकबोटे, यांचा भाऊ गजानन एकबोटे यांचं हे कॉलेज आहे, मॉडर्न कॉलेज पुणे. आणि तिथं त्यांची मुलगी प्रिन्सिपल आहे, निवेदिता एकबोटे. कोण आहे? निवेदिता एकबोटे. कसं खतरनाक कनेक्शन आहे. त्यांच्या कॉलेजमध्ये ही मनीषा मांढरे. कसं खतरनाक. कसब कसं असतं, कौशल्य कसं असतं, आपली आपली माणसं गोळा करणं, आपल्या आपल्या माणसाला मोठं करणं, आपल्या आपल्या माणसासाठी. मग चिन्मय तन्मय डॉक्टर होणार आणि आमचे बंड्या खंड्या अभ्यास करू करू बोंबलून गावाकडे येणार, म्हणणार आम्ही डोळे फोडू फोडू अभ्यास केला बाबा, पण आमचं काहीच झालं नाही. आणि मग तिकडे चिन्मय आणि तन्मय तर डॉक्टरेट घेणार. का नाही घेणार हो? कसबच तसं आहे ना आपल्याकडं, कसब तसं आहे. इतके दिवस वाटायचं की त्यांच्याकडे खरंच बुद्धी आहे, त्यांच्याकडे खरंच बुद्धी आहे, ते बुद्धीच्या आणि अभ्यासाच्या जोरावर तिथपर्यंत जातात. गोरगरीब बहुजनांना आपसात भांडत ठेवतात, हिंदू मुस्लिम जाती धर्मात लढवत ठेवतात आणि आपण अभ्यास करून वर जातात. आता त्याच्या पुढचा शोध लागला की गोरगरिबांना तर भांडत ठेवायचं, आपल्यांना पण मोकार हिंडू द्यायचं आणि ऐन टायमाला पेपर फोडायचं. आणि मग चिन्मय तन्मय डॉक्टर बंड्या खंड्या शेतात ढोराया मागं ढेकळं फोडणार. करेक्ट आहे. अशी सिस्टीम सध्या तयार झाली आहे. सिस्टीम मधला दोष कोणाला द्या? तुमच्या आमच्याला दोष आहे, तुमच्या आमच्यासारख्या लोकांमध्ये दोष आहे, बहुजनांमध्ये दोष आहे. हा सर्वसामान्य गोरगरीब लोकांमध्ये दोष आहे की आपण त्यांना तो दर्जा दिलाय, आपण त्यांनी म्हणलं तसं ऐकतो, आपण त्यांच्या झाशामध्ये सहज अडकतो. हे कसब शिकलं पाहिजे, हे कसब त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे आणि आपण आपल्या लोकांना वर घेऊन गेलं पाहिजे. शिका त्यांच्याकडून काहीतरी. तर निवेदिता एकबोटे हे सगळे प्रिन्सिपल वगैरे सगळं त्यांचंच आहे, सगळं माल सगळं त्यांचं. त्याच्यानंतर मनीषा हवालदार आहे की नाही, ह्या हिरालाल सराफ प्रशालेच्या लेक्चरर आहेत. त्याच्यानंतर मनीषा वाघमारे आहेत, तीनही मनीषाच आहेत, ही तर ब्युटी पार्लर चालवते. मग असे सगळे याच्यामध्ये आरोपी सह आरोपी, एका बाईनं दुसऱ्या बाईला, दुसऱ्या बाईनं तिसऱ्या बाईला, आणि मग असं जाणार जातीपातीच्या पलीकडे गेलेलं सगळं हे. पण मुख्य कोण, महत्वाचे कोण आहेत? आणि त्याच्यानंतर आपले खास बेटा, तुझं स्वप्न पूर्ण करणार बेटा, तुला इमानात बसवणार बेटा आणि तुला मातीत नेऊन घालणार बेटा. तुझ्या मायबापाच्या किडन्या ऐक बेटा, तुझ्या मायबापाचं रक्त ऐक, तुझ्या मायबापाचे हाडकं फिडकं केस बिस जे काय शिल्लक आहे नाही ते सगळं इकून टाक, वावर शेत इकून टाक आणि इकडे फीस भर बेटा. आणि मग असे हे बेटावाले शिवराज मोठेगावकर साहेब लावला चुना. असा खतरनाक पद्धतीनं चुना लावला जातो. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की हे जे पेपर फुटीचे प्रकरण आहेत किंवा अशा पद्धतीनं जे काही होतं त्याला नेमकं जबाबदार कोण आहे? त्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. आम्ही अवास्तवपणे एखाद्या लोकांवर विश्वास ठेवतो, त्यांच्या बोलण्यामध्ये येतो, त्यांच्या बोलण्यात अडकतो, ते त्यांची सेफ साईड चालतात, ते बरोबर इतके टॅलेंटेड असतात की 20-20 प्रश्न बाई येरीच डोक्यात लक्षात ठेवते. आणि आपले मात्र हे लिहून घे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते बी येत नाही, ऑप्शन बी 4 लिहून घे, त्याच्यातलं उत्तर बी टिक करून ने, सापडला तू मेला बोंबलला, तुझ्या नावावर सगळं खापर फुटणार. ज्यानं 20 प्रश्न डोक्यात ठेवले ते नामानिराळ, कोणताही सबूत कोणताही पुरावा सापडला नाही, बाइज्जत बरी आहे की नाही. सिस्टीम अशी आहे, म्हणून ही समजून घ्या सिस्टीम. हे कसब समजून घ्या आणि हे कसब तुम्ही अंमलात आणा.
कोणाला द्वेष देऊ नका की त्यांनी असं केलं आणि तेच आहे. त्यांचं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वर्चस्व अजूनही हजारो वर्ष असंच टिकून राहील जोपर्यंत बहुजन लोक सुशिक्षित होत नाहीत, खरे शिकत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत नाहीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणार नाहीत, तोपर्यंत तुमच्यावर हे अधिराज्य गाजवणार आणि शेवटपर्यंत गाजवत राहणार. त्यांना त्यांच्याच पद्धतीने ते जसं त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा, त्यांच्या लेकराबाळाचा विकास व्हावा म्हणून एक प्रकारे एकमेकांना सहाय्य करतात, मदत करतात, आपल्या लेकरांना जाती धर्म सगळ्या या भानगडीपासून दंगलीपासून दूर ठेवतात आणि अभ्यासाच्या मार्गाला लावतात. तसं तुम्ही तुमच्या लेकराबाळांना त्यांचं भविष्य घडावं म्हणून हे जाती धर्म पंथ हिंदुत्व मुस्लिम बौद्ध हे सगळं बाजूला ठेवून त्यांना अभ्यासाच्या मार्गाला लावा. त्यांच्याकडून चांगला अभ्यास करून घ्या, त्यांना प्रगती करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्या अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. बाकी राहिला प्रश्न या नीट परीक्षेचा, हे पेपर फुटत राहणार जोपर्यंत असे दलाल भडवे याच्यामध्ये काम करत राहणार तोपर्यंत पेपर फुटत राहणार. मोठमोठे लोक अशाच पद्धतीने चिन्मय तन्मय डॉक्टर होणार, खंड्या बंड्या ढेकळं फोडणार, हे चालू राहणार वर्षानुवर्ष जोपर्यंत तुम्ही बदल करणार नाही स्वतःमध्ये. म्हणून तुम्ही स्वतःमध्ये बदल करा. हे सगळं करत असताना आपण तुम्ही म्हणसाल सर तुम्ही एवढं सांगता तुम्ही काय, तर आपल्याकडे पण आहे सध्या 3री पासून तर 8वी पर्यंत गोरगरीब सर्वसामान्यांची लेकरं शिकली पाहिजे म्हणून 3री पासून 8वी पर्यंत आपण ऑनलाईन क्लासेस घेतो. त्याच्यामध्ये अत्यंत कमीत कमी फीसमध्ये म्हणजे तुमच्या मोबाईलच्या रिचार्ज पेक्षाही कमी फीसमध्ये वर्षभर शिकवतो. 2-2, 3-3 तास लाईव्ह 3री पासून तर 8वी पर्यंत. नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, NMMS असेल, BDS असेल, होमी बाबा असेल, मंथन, श्रेया सगळ्या बॅचेस त्याच्यामध्ये आहेत. ह्या बॅचेस जर घ्यायच्या असतील तर ATM गुरु एज्युकेशन हे ॲप आहे, प्ले स्टोअरला जा, ATM गुरु एज्युकेशन ॲप घ्या. आधी डेमो बॅचेस आहेत त्याच्यामध्ये टोटली फ्री, 1 रुपया सुद्धा लागणार नाही. त्या फ्री बॅचेसमधून 4 दिवस 8 दिवस क्लास करून बघा. आमची सगळी टीम, आमचे सगळे शिक्षक कसे शिकवतात ते बघा. आणि जर तुम्हाला वाटलं की इथं आपलं काहीतरी फ्युचर घडू शकते तर नक्की तुमच्या लेकरा बाळांना ती बॅच जॉईन करायला सांगा. धन्यवाद. थांबूया इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.